राजकीय आजार व्हायला लेचापेचा नाही, आजारपणाबद्दलच्या विरोधकांच्या टीकेला अजितदारांचं उत्तर. राजकीय परिस्थिती पाहून भूमिका घ्यायला लागतात. हातावर हात ठेवून विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्याची आमची भूमिका. अजित पवारांचा शरद पवारांना टोला. आमदार अपात्रता प्रकरणी आज विधान भवनात पुन्हा सुनावणी. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी पूर्ण होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या उपसभापतींवर अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. उपसभापतींना सभागृह चालवण्याचा पूर्ण अधिकार. फडणवीसांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केलं स्पष्ट. उद्धव ठाकरेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन. 11 आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता. रविकांत तुपकरांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे. सरकारनं 15 दिवसात मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा नागपूरमध्ये धडकणार. तुपकरांचा सरकारला इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. नौसेना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार. राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. कोलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पुतळा बसवण्याची मागणी. मराठी पाट्यांबद्दल मुंबई महापालिकेकडून 3575 दुकानांची तपासणी. मराठी पाट्या नसल्याने 161 दुकानांवर कारवाई. मंत्री छगन भुजबळ आज अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार. मला गावबंदी कोणी करू शकत नाही. जे शेतकरी मला शेतीतील नुकसान दाखवतील त्यांच्या शेताची पाहणी करणार. भुजबळांनी केलं स्पष्ट. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पायाला हात लावून आरक्षणाची शपथ घेतली आहे. त्यांना वेळ देऊ. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. जातीय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे जनक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांची सकारात्मक भूमिका. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल यावर झाली गहन चर्चा. मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. त्याच्यावर पूर्णपणे काम सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. आमच्याशी दगाफटका कराल तर जड जाईल. मनोज जरांगे या पाटलांचा सरकारला इशारा. राज्यात जातीजातीत भांडणं लावण्याचं पाप भाजप करते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भाजपवर टीका. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींच्या जामीन अर्जावर आज मुलुंड कोर्टात सुनावणी. आजच्या सुनावणीत मुंबई पोलीस आपली भूमिका मांडणार. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी मुख्यमंत्र्यांची गत. एकही उमेदवार उभा नाही आणि मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगणात. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. आमचं सरकार येईल तेव्हा अशाच गुन्ह्यांमध्ये सरकारमधील सर्वांना अटक करणार. त्यांची कर्म अशी आहेत की त्यांना बेलही मिळणार नाही. दत्ता दळवी प्रकरणाबाबत बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड. दळवींनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्यानं गाडीची तोडफोड. ठाकरे गटाकडून मंगळवारी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका. मात्र नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी शिवसेनेत प्रवेश. आमदार रोहित पवारांचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद. युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुद्दाम इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा रोहित पवारांचा सरकारवर आरोप. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देणं योग्य नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. राज्य सरकार घोषणा करून फसवणार नाही. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्री शिंदेंना लोकप्रियतेमुळे बाहेर प्रचारासाठी बोलवलं. उद्धव ठाकरेंना कधी बोलवलं नाही. किरण पावसकरांची ठाकरेंवर टीका. पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.
तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जळगावात शेतकरी आक्रोश मोर्चा. पीक विम्याची रक्कम मिळावी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी. मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार. जयंत पाटलांची माहिती. दुष्काळ आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकरी हैराण. शरद पवार गटाकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वात राज्यव्यापी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन. टीजर रिलीज. शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय ठाकरे गटाचे आमदार हिवाळी अधिवेशन चालू देणार नाहीत. खासदार विनायक राऊतांचा सरकारला इशारा. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्यावी. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची मागणी. बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची अंबादास दानवेंकडून पाहणी. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळग्रस्त जाहीर करा. अंबादास दानवेंची मागणी. भाजपचं सरकार शेतकरी विरोधी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही. अनिल देशमुखांचा आरोप. कापसाला 14,000 तर सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची देशमुखांची मागणी. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केली अमरावतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत द्यावी. अनिल देशमुखांची मागणी. बीड जिल्ह्यातील घाटनांदूर इथं अवकाळी पावसामुळे सीताफळाची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याच्या 1,000 सीताफळ झाडांचं नुकसान. शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीडच्या आष्टीमध्ये शेतीचं मोठं नुकसान. बावी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेतातील ज्वारीसह तूर, कापूस आणि कांद्याच्या पिकात पाणी. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ऊस आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांना मोठा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांमध्ये शिरलं पाणी. धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका. 234 हेक्टरवरील शेती पीक, भाजीपाला आणि फळबागायतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. काल सलग 3ऱ्या दिवशी यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस. पुसद, महागाव आणि उमरखेडमध्ये अतिवृष्टी. पावसामुळे कापसासह तूर, केळी, हळद, पालेभाज्यांसह 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 30,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील सर्व मंडळात 2 दिवसात नुकसानीचे पंचनामे करा. जिल्हाधिकारी पंकज आशी यांचे आदेश. चंद्रपुरात झालेल्या अवकाळी पावसाचा 13,000 हेक्टरवरील धान पिकाला फटका. झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला आदेश. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेकडो एकर पिकं जमीनदोस्त. शेतकरी चिंतेत. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. दोड्डी गावात कांदा, ज्वारीचं पीक अक्षरशः पाण्यात, तर पपईच्या बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पालघर जिल्ह्यात 2 दिवस अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं, मच्छीमारांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान. राज्यात 2 डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस. तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी अधिक तीव्रतेने पाऊस होणार. हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज. सोलापुरात मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नाले सफाई संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. अहमदनगरच्या अकोले इथं जनसंघर्ष समितीकडून सुरू असलेलं उपोषण 7 दिवसानंतर मागे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी फोनवरून चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने उपोषण तूर्तास स्थगित. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोळी समाजाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी कोळी समाजानं धुळे ते मंत्रालय अशी पदयात्रा काढली होती. अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत होणारी अडवणूक आणि अन्य कारणांसाठी कंत्राटदार आक्रमक. 1 महिन्यात संबंधित तक्रारी दूर केल्या नाही तर विद्यापीठ परिसरात आंदोलन करू. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरेंचा इशारा. पुण्यातील सेंट्रल पार्क सोसायटीत ललित पाटील ड्रग रॅकेट चालवत असल्याची पुणे कॅम्प भागातील रहिवाशांची माहिती. ललितला मदत करणाऱ्यांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी. कैद्यांच्या वॉर्डात 3 शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना नाशिकमधून निनावी पत्र. पत्रात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी काही लोकप्रतिनिधींसह पोलिसांच्या नावांचा उल्लेख.
सत्यता तपासण्यासाठी पुणे पोलिसांना पत्र दाखवणार, अंधारेंची माहिती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. हिरे महाविद्यालयात नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. डोंबिवलीतील खुणी पलावा इथे 2.5 लाखाचा एमडी ड्रग जप्त, मानपाडा पोलिसांची कारवाई. संभाजीनगर शहरात पोलिसांची मोठी कारवाई, 19 लाखांचा विनापरवाना मद्यसाठा केला जप्त. रिक्षा डंपरला धडकवल्याच्या रागातून रिक्षा मालकाने केली रिक्षा चालकाची हत्या. हत्येनंतर आरोपींनी दाट झुडपात मृतदेह लपवला. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी ठोकल्या 3 आरोपींना बेड्या. वाशीकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकीचा अपघात. अपघातामुळे मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली. सायन पनवेल महामार्गावरची घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाघोबा खिंडीत कंटेनर उलटला. कंटेनर चालक गंभीर जखमी. कंटेनर उलटल्यानं मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न. युद्धाच्या वेळी महत्त्वाची साथ देणाऱ्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची नवी तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज. सिंधुदुर्गात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणेंकडून कामाची पाहणी. राजकोट किल्ला, बोर्डिंग ग्राउंडवरील हेलिपॅड, तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर केली पाहणी. तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौसेनेकडून सराव, हेलिकॉप्टर, विमान, पॅराशूट तसंच छोट्या मोठ्या जहाजांच्या माध्यमातून सराव पाहण्यासाठी समुद्रकिनारी नागरिकांची मोठी गर्दी. नवीन सिम कार्ड खरेदी विक्रीचे नियम 1 डिसेंबरपासून बदलणार. विक्रेत्यांना पोलीस व्हेरिफिकेशन, नोंदणी करणं आणि रहिवासी दाखला देणं बंधनकारक. फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा निर्णय. सोन्याच्या दरात मोठी उसळण, प्रति तोळ्यासाठी 63,500 रुपये मोजावे लागले. एचडीएफसी सिक्युरिटीजची माहिती. तेलंगणा विधानसभेसाठी आज मतदान. 119 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावणार. पुण्याच्या शिरूर घोडनदी गावातील व्यापारी शिष्टमंडळानं दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट. व्यापारी बाजारपेठ आणि संबंधित असलेल्या विविध मुद्द्यांवर पवारांशी केली चर्चा. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड कायम. बीसीसीआयने राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला. सपोर्ट स्टाफलाही दिलं एक्सटेन्शन. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा. संघात विराट कोहली आणि रोहित शर्मांचा समावेश असणार की नाही याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.